त्यानं कोणाला न्याय मागायचा? त्यानं कोणाला न्याय मागायचा? अलीकडे पाहिलं असेल ना, अरे पहिलीचं पोरग आहे नर्सरी ज्युनियर केजीचं, शाळेत जाताना पहा टाटा बाय बाय म्हणाले, फ्लाइंग किस द्याले. नर्सरी ज्युनियर केजीचं पोरग फ्लाइंग किस द्याले. आपल्या काळात फ्लाइंग किस किस म्हणेपर्यंत तर रपू होते, दनादन धमक होती का आपली? आता एखादा ज्येष्ठ माणूस भेटला, आपण पायाची आडी एकमेकावर टाकून बोलत नाही. संस्कार, ते संस्कार त्या काळचे होते का नाही? अलीकडे पण इस्कुले वजन आहे पोराचं, कुठून स्टाईल आणली काय माहित, पॅनला 4 जागी फाडले. कसं काय? फॅशन आहे म्हणे. त्या तोंडावर झापडा पाहिजे. फॅशन? घरी राशनाचा प्रश्न आहे भाऊ आपला, घरी नाही राशन तू फॅशन. मेंटॅलिटी आहे ना. कुठून केसाची स्टाईल आणली, अख्खं पीक गायब केलं तण ठेवले आणि त्याला कलर हल्ला पुन्हा निळा पिवळा हिरवा. कसं काय? फॅशन आहे. मला डुकर तोंड्या, नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर दिसायला काही गरज आहे का? आपण राहावं कसं पण नाही. फोटो पहा, ह्या देशामध्ये आपल्या लोकांना घालायला कपडे नव्हते. आपल्याला नाही, ह्या देशातल्या लोकांना घालायला कपडे नव्हते. ह्या देशातल्या लोकांनी कधी ट्रेनमध्ये बसायला भेटलं नाही. तेव्हा आपला बाप इमानान फिरत होता. तेव्हा आपला बाप इमानान फिरत होता. काही इमान आहे ना. लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणणारे अवलादी या महाराष्ट्रात आहेत. मग ते म्हणतात बाबासाहेबांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान काय? अरे आम्हाला स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देता आलं असतं, पण हरामखोरानं तुम्ही आम्हाला गावाच्या बाजूला ठेवलं, आमची पंगत वेगळी ठेवली, आमचा चहाचा कप वेगळा ठेवला, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही. म्हणून बाबासाहेबांचं पहिलं म्हणणं आलं, आम्ही यांना पहिले माणूस करू आणि मग स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाकडे पाहू. हे बाबासाहेबांचं योगदान होतं. हे लक्षात घ्या. कारण या देशामध्ये काही लोक सामाजिक विषमता जी विखुरलेली आहे ती नष्ट करण्याचं काम करू लागले. त्याच्यात अग्रगण्य भूमिका येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि 1947 ला कुठं तुम्ही लगे लढले, लगे रक्ताचे लांडे गेले, रक्ताचे लोंढे गेले तुम्ही जिंकून आले, असं काही झालं का? काहीच नाही ना. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इतिहास, काही लोक इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर, युट्यूब माध्यमातून बाबासाहेबांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान का असा प्रश्न विचारला असेल. आपल्याकडे एक चांगलं साधन, रिपोर्ट मारा, बुचकून अकाउंट गेलं पाहिजे. बॉम्बलेलं काय हवं, बॉम्बलेलं काय हवं, आपलं काम तिथंच त्याचं अकाउंट डिलीट करा. विनंती एकच आहे बाबा, की बाबासाहेबांना सांगितलं सत्ता मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर तुम्हाला इथं बसता येते. बुद्धिमत्तेच्या भरोशावर इथं बसता येतं. त्यानंतर मुख्य गोष्ट ही आहे, मी इथं आवर्जून सांगतो की बाबा पोरी नाही, पोरीवर तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. आणि मायबापाला विनंती करतो की आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे ते पहा. मोबाईलनं केलेल्या उपकारावर इंग्रजी शिकू नका. अलीकडे आमचं पोरग आहे, इंग्रजीचं स्टेटस कॉपी करून लिहिते. याला हॅपीची स्पेलिंग येत नाही, एच लिहिल्यावर मोबाईलमध्ये बाकीचं खालून येते. याला बर्थडेची स्पेलिंग येत नाही, बी लिहिल्यावर बाकीचं खालून येते. याला अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग येत नाही, एन लिहिल्यावर बाकीचं खालून येते. आणि हे लोकांना इम्प्रेस करण्यासाठी इंग्रजीत लिहिते, कोणाच तरी कॉपी आणते. त्याच्यात आमची पोरगी 11वी 12वीला आहे आणि ही डायलॉग आणते, तिची मैत्रीण तोंड वाकडं केलं आणि हिची स्टोरी विथ माय बेस्टी. बेस्टी दोघीला नाही खायला पेस्टी आणि विथ माय बेस्टी, दोघीचं तोंड वाकडं पण विथ माय बेस्टी. त्याच्यात काही जणी कॉलेजमध्ये तिचं मॅटर हिला माहिती आणि हिचं मॅटर तिला माहिती, तिचं स्टेटस ठेवायले विथ माय सिसो. सिसो सिस्टरची स्पेलिंग आहे ना, याने शॉर्टकट काढला. सिस्टरची स्पेलिंग कुठे आली, याने शॉर्टकट मध्ये विथ माय सिस. दोघी सारख्याच दलिंदर पुन्हा विथ माय सिस. त्याच्यानंतर हिनं काय केलं, लग्न झालंय. हा नाही नाही, कॉलेजमध्ये शिकायला, ट्युशनला शिकायला स्टेटस ठेवायली विथ माय लवली ब्रो. लवली आणि त्याच्यासोबत ब्रो, ब्रदरची स्पेलिंग येईल ना, यानं शॉर्टकट काढला विथ माय लवली ब्रो. आणि ब्रो कोण, ट्युशन मधला, कॉलेज मधला. त्या सख्या भावाला झडपणी आली. ब्रो कोणता आहे, कॉलेज मधला. त्याचं मॅटर हिला माहिती नाही, हिचं मॅटर त्याला माहिती. तू घेऊन ये, माझी बहीण आहे.
आणि ही म्हणा तिला घेऊन ये मै वहिनी हे डडंग टट्टा. मायबापाचं लक्ष पाहिजे, ह्याच्याकडे मायबापाचं लक्ष पाहिजे. ट्युशन 7ला सुटलंय आणि 9:45 घरी आली. मग कोणत्या ट्युशनला गेली हे मायबापाने विचारायला पाहिजे का नाही? ही ट्युशनला चली फिजिक्सच्या, कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री व्हायली का नाही? बापाने त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं का नाही? कारण मी म्हणतोय 2 पैसे कमी कमवा पण आपले लेकरं चारित्र्यवान घडा. 2 पैसे तुम्हाला कमी कमवले तरी चालतंय, पण आपलं लेकरू चारित्र्यवान घडलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा एक काम आहे, आपला बाप आणि आपली माय आपल्या लेकरांच्या समोर आदर्श असली पाहिजे. आणि त्याचं तपासायचं एक सोपं उदाहरण आहे. घरी गेल्यावर आपल्या इथं टिपॉय का, टिपॉय चहा ठेवायचं स्टँड, त्याला टिपॉय म्हणतात. हो, तुमच्या इकडले लोक स्टँडर्ड आहे, आमच्या इकडे मराठवाडा पॅटर्न नाही. पण मी स्टँडर्ड बोललो असतो तर आपला कार्यक्रम डिलीट झाला असता. टिपॉय ना टिपॉय, त्या टिपॉयवर मायबापाने एक काम उद्या करा. साधं काम आहे. त्या टिपॉयवर बारकाले असे जे फोटो लावतात ना आपण फॉर्म भरताना, तेवढे बारीक काय करा, समाज सुधारक विचारवंताचे फोटो घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शहीद आलम भगतसिंग, स्वामी विवेकानंद, हे सर्वांचे फोटो असे गोलमध्ये लावा आणि मधात तुमच्या दोघांचे फोटो ठेवा आणि तुमच्या पोराला आणि पोरीला बोलवा आणि त्या एकच विचारा, ह्याच्यापैकी कोणाचे विचार तुला आवडतात? ते प्रत्येकाच्या फोटोला हात लावेल, तुमच्या दोघांच्या लावणार नाही. माय बापाच्या फोटोला ते हात लावणार नाही का? त्याला माहिती आहे माय कशी आहे, महाबाप कसा आहे. त्याला काय माहिती आहे मग ही माय कशी आहे, महाबाप कसा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, माईनं बापानं आपल्या लेकराच्या नजरेत पहिले आदर्श बनलं पाहिजे. माईनं बापाचा घरात लेकरा देखत आदर केला पाहिजे. लेकर नसावा, बाप हल्ला तरी चालते, पण लेकरा देखत आदर केला पाहिजे. नियम आताचा आहे. माईनं बापाचा आदर केला पाहिजे आणि बापानं माईची काळजी केली पाहिजे. कारण संसार म्हणजे एका रथाच्या गाडीला असणारी 2 चाके, ही आदराने जर सांभाळली तर लेकरावर चांगला परिणाम होतो. आणि जेव्हा तुमच्या घरात बिनसतंय, जेव्हा तुमच्या घरात भांडणं होतात, तेव्हा आपलं लेकरू कोणाला तरी आगळा वेगळा आदर्श मानते आणि आपल्या लेकरानं दुसऱ्याला आदर्श मानलं की आपला कार्यक्रम डिलीट झाला. म्हणजे नवरा बायको येणार त्यानं पहिलं तुमचं काम काय आहे की तुमचं काही पटत नसेल तर पहिल्यांदा एकमेकाला पटवून घ्या. नवरा या नात्यानं मोठ्या मनानं बायकोला माफ करा आणि बायको या नात्यानं नवऱ्याला मोठ्या मनानं माफी मागायचं शिका. पण तू डायलॉग घालती मी हे म्हणून नांदायले, हे डायलॉग घालते मी हे म्हणून तुला नांदवलं. लेकरं म्हणते तुमच्या दोघांचं ठरवा, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे सध्याचा काळ जर नीट घडवायचा असेल तर आवर्जून सांगतो मी. का म्हणलो, हप्त्यातून एकदा अवलादीला आणावं लागेल सर. येणाऱ्या काळात सरकारनं नियम काढला, शिक्षकांना विद्यार्थ्याला मारायचं नाही, महिजीब काळी आहे. येणाऱ्या काळात पालक, माय बाप या महाराष्ट्रातले कलेक्टर ऑफिस तहसीलदाराला निवेदन देणार. काय निवेदन देणार माहिती का? हप्त्यातून एकदा आमच्या पोराला हाना. मास्तर लोकांना परमिशन द्या, हप्त्यातून एकदा आमच्या अवलादीला हाना. पहिली दुसरीचं पोरग टाटा बाय बाय करायला की नाही? तुमचा काळ आठवा ना, माय एका हाताला धरायची, बाप एका हाताला धरायचा, भाऊ एका पायालं, बहीण एका पायालं, चौघणी उचलून तुला शाळेत फेकायची, मरस्तोर मारायचे तुला, तरी तुला मार लागत नव्हता. कारण 4 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, तू आहार जुनी युद्धाला चालला. त्याच्यात तू शाळेत यावं म्हणून शासन तुला पहिल्यांदा शासनानं काय केलं? शाळेत यावं म्हणून की बाबा तू शिकला पाहिजे. बाबासाहेबांना आर्टिकल 45 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. केवळ मोफत आणि सक्तीचं शिक्षण नाही तर 86वी घटना दुरुस्ती 2002 कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे. तो अधिकार कोणता माय काढाल, शिक्षणाचा हक्क माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तो अधिकार मला संविधानाने दिला आणि संविधान म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही गोष्ट लक्षात घ्या. एवढं बाबासाहेबांना आपल्याला दिलं तरी आपण शिकत नव्हतो म्हणून शासनानं पहिल्यांदा काय केलं, तू शाळेत यावा म्हणून शासनानं लेकरांना तुमच्या काळापासून आमच्या काळापासून काय केलं तर पहिल्यांदा 100 मिली दूध दिलं. शाळेत दूध होतं का नाही 100 मिली? कोण द्यायचा? शिक्षक वाटायचा. दूध कोण देते? दूध कोण देते? आपण स्पर्धा परीक्षा तयारी करतो, दूध गाय देत नाही, काढावं लागत असते. दूध गाय कुठे देते? दूध काढावं लागतं ना नाही? हा, आपल्याला 100 मिली दूध भेटायचं का नाही? पण आपले लोक दलिंद साधे कुठे दूध 100 मिली होतं, एका ग्लासमध्ये 100 मिली बसतंय, पण आपले लोक दलिंद
कोणाला समजा उरलेलं दूध कोणतरी नाही आलं म्हणून जास्त भेटलं, हे दुसऱ्यानं पाहिलं, त्यानं ग्लास सोडून दिला, जग घेऊन गेलं, एक जण कळशी घेऊन गेलं, एक जण हांडा घेऊन गेलं. दूध कमी जास्त पडलं म्हणून या मास्तर हाणून काढला. मास्तरांना गव्हर्नमेंटला सांगितलं दूध बंद करा, लोक आमच्यावर भांडणं करायचे. शासनाला दूध कॅन्सल करा, एक काम करा म्हणजे यायला कोंबडीचे 2 अंडे द्या. काय द्यायचं ठरवलं? पहा, तुम्ही शाळेत यावे म्हणून भविष्याचा वेध करून प्रत्येक गोष्टी लिहिलेल्या आहे. मग कोंबडीचे 2 अंडे द्यायचे. काय ठरलं मग? गावरान कोंबडीचे 2 अंडे. तू अंडा साधे आणणार का? तुला सवय री झप. आता तो बाप माळ करी, तो बाप पोथी वाचून नेमकाच बाहेर निघला आणि तू त्याच्यात एका दांडे झेलीत आला. बापाने चाललं कोणा दिले? मास्तरांना. खाल्ला मास्तर. मास्तरांनी शासनाला अपील केली, ते अंडे बंद करा. लोक बाहेर गाव गेले. शासन काय म्हणलं? अंडे कॅन्सल, नवीन पॅटर्न, याला सुगडी द्या म्हणले. काय द्या? सुगडी. पण सुगडी काय होती? तर मक्याचं पीठ होतं. इथं बसलेल्या माता मुलांना माहिती, मक्याचं पीठ होतं. ते काय करायचं होतं? घरी गेल्यावर तव्यावर टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, शिजवायचं, खायचं होतं. पण एवढा दम तुला हे का? एवढा दम कुठे तुला? मग तो काय केलं? तिथंच पुढा पडला आणि जेवढं तुझ्या हातात बसल तेवढे बोकले तो खाल्ला. आता ते पीठ कसं होतं का नाही? मग तो पोट दुखायला का नाही? मग त्या बाबाने चाललं पोट काऊन दुखायलंय? मग तो सांगितलं ना सुगडी खाल्ली. त्या बाबाने चाललं कोणा दिली? मास्तरांना दिली. हल्ला मास्तरांनी शासनाला सांगितलं की सुगडी बंद करा, लोक शासन काय करा बाबा, लोक तर शिकवायचे. नवीन फंडा म्हणजे एक काम करा म्हणले, यायला खायला देऊ नका म्हणजे, यायचं येईल पाहिजे. याला तांदळाच्या 3 बॅग द्या, तांदळाच्या 3 किलोच्या 3 बॅग द्या. मग तुला तांदळाच्या 3 बॅग दिल्या. तू किती साधा आहे का तू? तो 3 बॅग घेतल्या, तिथं बी कच्चे तांदूळ खाल्लेत बरं. त्या 3 बॅग घेऊन तू घरी नाही गेला, तू किराणा दुकानात गेला. किराणा दुकानाचं असं काउंटर असते, दुकानदार अलीकडे असतो ना, असं काउंटर असते. तो 3 बॅग अशा खाली ठेवल्या आणि हळूच मानवरती करून दुकानदाराला विचारलं, तांदूळ काय किलो आहे? म्हणलं 12. लगेच खालच्या बॅग वरती टाकल्या. मग एक घ्या 10. इकले तू हा तांदूळ. त्याने तांदूळ विकल्यावर तू साधा आहे का? तो काय केलं? नरडी ते पोंग हे म्हणायचे म्हणून ते पिवळ्या कलरची बॉबी का काय म्हणायचे ना, ते घेतले. तू काय केलं? 500 बोटात घातली आणि भिकाऱ्याने कोणी मागून आहे हापाप खाल्ले. तू हा मित्र, तू ह्यापेक्षा जरी त्यांना असं पोटातलं खाल्लं, इकडून खाल्लं ठेवून दिलं. समाजवाद. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवाद मांडला है ना. जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आपण काय केलं भाऊ? नरड तर दिलं नाही कोणाला, बॉबी तर दिला नाही, हात तू खाल्ला. तो आम्ही तर त्याच्यापेक्षा डेंजर. काही काही तर एवढे दलिंदर होते, 1 रुपयाच्या 20 चुनचुनी गोळ्या भेटायच्या, संत्री गोळ्या बारकाल्या. याचा मित्र तिकडून दिसला की इसही गोळ्या हे तोंडात टाकायचं, पुन्हा काढून बाहेर खिचात ठेवायचं. काऊन? त्यांना गुन्हा. ते त्याच्यापेक्षा विकारचो, ते पाण्यात धुवायचं पण खायचं. म्हणजे मेंटॅलिटी पहा ना, मेंटॅलिटी किती डेंजर होती. पण काही होते यार, ते आजही सोबत आहेत. ते आपल्या घराच्या संकटामध्ये धावून येतात. एक संत्री गोळी असायची जी 4 आण्याला भेटायची, ती या ठिकाणी ठेवायची. दातान फोडायचा, अर्धी तुला द्यायचा, अर्धी तो खायचा. तो मित्र तुमच्या आयुष्यात असणार काळाची. हे तुम्हाला जपता आलं पाहिजे. पोरीवर तुमचा कार्यक्रम तर डिलीट होतो. तुम्ही शाळा